तर हा ब्लॉग ना जसं पहिले सांगितले मी तसा संक्रांतीच्या अगोदरचा आहे, गुरुवारचा. तर त्या दिवशी छान अशी सुट्टी होती. तर आदल्या दिवशी ना बेसन केलेलं होतं. तर येथेच आजी त्या बेसनाच्या भाकरी करत होती, ज्या की कांदा घालून. तर खूप भारी झाल्या होत्या. ॲक्च्युली याच्यानंतर माझे 2 ब्लॉग आले, बट हा काही एडिट करायला टाकायला जमलंच नाही. पण त्यानंतरचे छान होते भोगी आणि संक्रांतीचा, सो तो अगोदर मी टाकून दिला, अपलोड केला. आणि त्यानंतर हा ब्लॉग अपलोड करते. तर छान अशा भाकरी रेडी होत्या आणि सॉस आणि दह्यासोबत त्यात छान अशा एन्जॉय केल्या. त्यानंतर ना किचन वगैरे माझं क्लिनिंग झालेलं होतं सगळं. तर मग फक्त देवघर बाकी होतं. तर म्हटलं देवघर पण आपण छान असं क्लीन करून घेऊया. तर इथे पूर्ण सगळे देवघर खाली केलं होतं आणि तेच असं घसून काढत होते मी. त्यानंतर देवघर क्लीन केलं, छान असं धुवून काढल्यानंतर परत देव होते ते देवघरात ठेवून दिले आणि असं काहीसा लुक माझ्या देवघराचं दिसत होता. त्यानंतर मेडिकल समोर कंटिन्यू काही ना काही कामं सुरू असतात आणि कंटिन्यू ती धूळ उडत असते. आजसुद्धा काहीतरी तेच काम सुरू होतं. तर इथे JCBच काहीतरी काम सुरू होतं आणि शिवला तर JCB खूप आवडतात, सो शिव तेच बघत होता. त्यानंतर आम्ही आज आलो होतो DMartला, कारण थोडीशी खरेदी करायची होती, ग्रोसरी पण आणि क्रॉकरी पण. तर क्रॉकरी याच्यासाठी की जे आता हळदी कुंकू करणार आहे ना, तर त्यासाठी मला काहीतरी द्यायचं होतं, सो ती पण करायची होती. आणि थोडीफार घरातलं जे ग्रोसरी होतं ते सुद्धा मला घ्यायचं होतं. तर तेच इथं शॉपिंग मी त्याचीच केली होती. त्यानंतर डीमार्टला गेला आणि हे सॉफ्टी खाल्लं नाही असं तर कधी होणारच नाही, सो एक चॉकलेट फ्लेवरचं सॉफ्टी पण घेतलं. आणि जे हे एरोप्लेन आहे ना, येताना आम्ही बघितलं होतं, ते असं वाटत होतं की एकाच ठिकाणावरतीच उभं आहे, पण असं काही नव्हतं, ते चलत होतं. पण ते तसं वाटत होतं की एकाच ठिकाणी ते असं हवेत वरती तरंगतंय असं काही. आणि आपण कधी पुण्यात गर्दी असती म्हणजे असती, एवढं सारं ट्रॅफिक असतं, कुठल्याही टायमाला जा कधीही जा, हे ट्रॅफिक काय पिछा सोडत नाही. त्यानंतर ट्रॅफिकमधून वाट काढत काढत फायनली आम्ही पोहोचलो घरी. आणि घरी आल्यावरती या दोघांचं एकच काम असतं, जे की आलेला किराणा चेक करणे, आपण जो सांगितला तो आला की नाही. आणि शक्यतो माझा जो किराणा मी आणते किंवा काय आणायचं नाही ते सगळं आजी सांगते मला, आणि आल्यावर चेकसुद्धा तीच करते. सो इथे शिव आणि आजीचं तेच काम सुरू होतं, आलेला किराणा बरोबर आला की नाही ते चेक करायचं काम त्यांचं सुरू होतं. आणि आजी तर म्हणत होती एवढं मोठं बिल झालं, एवढ्या गोष्टी आणल्या, असं तसं हे ते. आजीला आता यातलं काही वाचता वगैरे येत नाही, बट मी सांगितली होती तिला अमाऊंट, सो तिचं तेच चालू होतं. त्यानंतर चहा टाकला होता, 4 वाजले होते, चहाचा टाईम झाला होता, सो चहा टाकला होता. आणि तुम्हाला देवघरातल्या घंटीचा आवाज येत असेल, कारण माझं व्हॉइसवर चालू असताना आजीची देवपूजा सुरू होती, सो तिचंच चालू होतं ते. त्यानंतर छान असा चहा एन्जॉय केला. नंतर संध्याकाळी परत निघालो होतो बाहेर, कारण मला खायचा होता पिझ्झा, सो आम्ही त्यासाठीच मोशीमध्ये चाललो होतो. ते नवीन जो मॉल झाला तिथे पिझ्झा हंट आहे आणि तिथे खूप छान पिझ्झा भेटतो. सो अमित बोलले की आपण तिथलचाच ट्राय करूया. म्हटलं ठीक आहे, मला तर पिझ्झा खायचा आहे, कुठं कुठं खायचा काय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, मला फक्त खायचं आहे, सो कुठेही दिला तरी चालेल. तर जेव्हा आम्ही या साईडला राहत होतो तेव्हा याचं काम झालेलं नव्हतं मॉलचं, म्हणजे बऱ्यापैकी झालं होतं, बट शॉप वगैरे काही आलेले नव्हते. पण आता बऱ्यापैकी तो मॉल पूर्ण भरला आहे. फायनली आम्ही आलो होतो पिझ्झा हंटला. आणि इथे जे आहे ना, इथे जे आपण कुठलेही फ्रूट्स त्यांना सांगायचं, ते फ्रूटचे आपल्याला ते लगेच आईस्क्रीम बनवून देतात. म्हणजे ऑन दी स्पॉट आपल्याला ती आईस्क्रीम खायला भेटते तिथे, ताज्या फ्रुट्सची आईस्क्रीम.
आणि हे आहे पिझ्झा हंट. आम्ही तिथे पिझ्झासाठी ऑर्डर दिली होती आणि वरच्या फ्लोअरला गेलो होतो. तिथेच आपला पिझ्झा येणार होता. सो आम्ही तिथे जाऊन थोडासा असं काही टाइमपास करत होतो. आणि आमच्या समोर काही कॉलेजच्या मुली होत्या आणि त्यांचं चालू होतं बर्थडेचं सेलिब्रेशन. सो शिवचं तेच चालू होतं, हॅपी बर्थडे टू यू. आणि त्याचं लक्ष सारं तिकडं होतं केककडे. त्यानंतर फायनली आपला पिझ्झा आला होता. आणि मी एक बाईट घेऊन टेस्ट करून बघितला कसा आहे काय नाही पिझ्झा, आणि मला तर खूप आवडला, छान होता. तर असाच संपवला आजचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.